सोलापुरातल्या मोदी परिसरातील ही बाबू जगजीवनराम झोपडपट्टी आहे आणि या ठिकाणी बघताय सगळे झोपडपट्टीतील कामगार आज एकत्रित आलेले आहेत आणि आनंदोत्सव साजरा करतायत, कारण त्यांच्या कुटुंबातील लेख आज दिल्लीच्या संसदेत जाणार आहेत. खासदार ज्योती वाघमारे आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर या झाडाखाली कदाचित अभ्यास केला असा, या गल्लीमध्ये राहिला असाल आणि आज इथून तुम्ही दिल्लीपर्यंतची सफर गाठणार आहात. काय आनंद आहे, किती आनंद होतोय सगळ्याचा? खूप आनंद आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा सफर करणं खूप अवघड असतं सर्वसामान्यांसाठी, ज्यांच्यासाठी कुठला वारसा नसतो. कारण आतापर्यंत राज्यसभा ही कदाचित फिल्म स्टार, सोशलाइट्स, बिझनेसमॅन, ज्यांचा 100-200 कोटीचा टर्नओव्हर आहे त्यांनाच मिळत असेल. पण मला वाटतं की माननीय उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी महिला दिनाची भेट दिली आम्हा सगळ्या महिलांना. माझी उमेदवारी महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे आणि आज इथे तुम्ही सगळे बघताय माझा प्रवास ह्या सगळ्या लोकांनी खूप जवळून बघितलाय. आज सोलापूरच्या याच गल्लीमध्ये अनवाणी पायानं उपाशी पोटी अभ्यास करणारी पोरगी आज दिल्लीपर्यंत पोहोचतेय. हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळं, शिवरायांच्या स्वराज्यामुळं आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदेसाहेब यांच्यामुळे शक्य होतं. ही बाळासाहेबांची स्टाईल होती की एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला मंत्रिपदापर्यंत न्यायची आणि ती स्टाईल कुठेतरी आता शिवसेनेमध्ये दिसतीये, कारण सर्वसामान्य मुलीला थेट खासदारकीपर्यंत म्हणजे मागणी नसताना कदाचित ते केलेलं आहे. काय आनंद आहे याचा? खूप खूप आनंद आहे. मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना राज्यसभाच काय कोणतंच पद कधी मागितलं नव्हतं. म्हणजे अगदी फॉर्म भरायच्या दिवशी 11:30-12 पर्यंत मला स्वतःला सुद्धा काहीच माहिती नव्हतं आणि इतक्या सरप्रायझिंगली मला साहेबांनी सांगितलं. त्यावेळेस खरं सांगते की नवस केल्यानंतर देव पावतो, पण नवस न करता पावणारा देव माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत. कारण ह्या पदासाठी कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात वगैरे असं ऐकलंय, मला माहीत नाही. लॉबिंग करणं म्हणजे काय असतं, पॉलिटिक्स काय, पॉवर काय माहीत नव्हतं. प्रवक्ता पदाची संधी दिली त्यावेळेला जीव पणाला लावून मी लढत गेले, बोलत गेले. पण अगदी तळागाळामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती सुद्धा नेत्यांचं लक्ष आहे, हा संदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय. आज माझी उमेदवारी ह्या पडक्या घरांमध्ये राहणाऱ्या, पत्र्याच्या घरामध्ये राहणाऱ्या माझ्या समाजाच्या, मागासवर्गीयांच्या, सोलापूरकरांच्या, गरिबाच्या प्रत्येकाची ही उमेदवारी असं मी समजते. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, सगळे भावनिक झालेले आहेत, आनंदाश्रू सगळ्यांच्या डोळ्यात. आई स्वतः आहेत, त्यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आहेत. या सगळ्यांचं आज कष्टाचं चीज झालं असं म्हणावं लागेल. खरं तर कष्टाचं चीज आता मला करावं लागेल. आता माझ्यावरची जबाबदारी ही वाढलेली आहे. खरं तर म्हणजे आमच्या मुलीचं लग्न खूप लवकर करतात आणि त्याच्यामुळे आईवडिलांना पण खूप लोक म्हणायचे की काय पोरीला शिकवताय, शेवटी दुसऱ्याच्या घरी दिवा लावायला जाणार आहे. पण कदाचित मला वाटतं की मुलगी ही दुसऱ्याच्या घरचा दिवा नसते, तर ती वंशाचा पण दिवा असते. हे कदाचित अशिक्षित असून सुद्धा आईवडिलांनी जाणलं. त्यामुळे पोरीला वंशाचा दिवा म्हणणाऱ्या प्रत्येक आईवडिलाच्यासाठी मला वाटतं आशेचा किरण एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय. आज हे प्रत्येक जण यांनी माझा प्रत्येक आनंद सेलिब्रेट केला. मी PhD होऊन आले तेव्हा सुद्धा याच कट्ट्यावरती माझा सत्कार यांनी सगळ्यांनी केला होता. मी अभ्यासाला बसले ना, म्हणजे TV लावायचे किंवा टेप लावायचे, तेव्हा मी अभ्यासाला बसले की सगळेजण आवाज कमी करायचे. मी अभ्यासाला बसले की रात्री 2-2 वाजेपर्यंत सगळेजण जागे राहायचे. म्हणजे मी रात्री अभ्यास करत बसले तर आमची आत्या असेल, आजी असेल, सगळेजण मला चहा करून आणून द्यायचे. हे सगळेजण जर माझ्यासोबत राहिले नसते ना, हा प्रवास शक्य नव्हता. त्यामुळे एवढंच मला म्हणावं असं वाटतं की तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, ऊन वारा वादळ पाऊस मुळीनं आम्हाला शिवे. सोलापूरसाठी आनंदाचं वर्ष म्हणाल, कारण पहिल्यांदा महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे गेल्या, तर सोलापूरची तर दुसरी लेख आता राज्यसभेमध्ये जाते. सोबत काम केलेलं आहात तुम्ही देखील प्रणिती शिंदेसोबत. संजय राऊत जे विरोधी पक्षातले ते देखील तुम्हाला शुभेच्छा देत आहे. या सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकार करत सोबत सोलापूरसाठी कसं काम करणार आहात? सोलापूरकरांच्या शुभेच्छांचा स्वीकार मनापासून करते. संजय राऊतांनी शुभेच्छा दिला याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. पण मला वाटतं की त्यांनी शुभेच्छा मला नाही तर धन्यवाद आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना दिले पाहिजेत. कारण कुठलाही वारसा नसणाऱ्या, फक्त संघर्षाचा वारसा असणाऱ्या, जी राजकन्या नाहीये, जी संघर्षकन्या आहे, अशा एका लेकीला, गल्लीच्या लेकीला दिल्लीपर्यंत पाठवण्याचं धाडस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलमध्ये, त्यांच्या वारशामध्ये करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांचं आता राऊतसाहेब मनापासून अभिनंदन करावं. कारण विरोधक सुद्धा आता माझ्या नेत्याचं कौतुक करतायत आणि माझ्या नेत्याचा उठाव हा स्वतःसाठी नव्हता, स्वतःच्या लेकरा बाळांसाठी नव्हता, स्वतःच्या पोराला मंत्री करण्यासाठी नव्हता. हो, आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या लेकरांनी स्वाभिमानानं जगावं याच्यासाठी होता. राऊतसाहेब मान्य करा आता.
नक्कीच खरं तर संघर्ष कन्याला खासदारकी जी आहे ती एकनाथ शिंदेने दिली, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करा अशा पद्धतीची भावना जी आहे ती या निमित्तानं व्यक्त करतात. सोलापुरातल्या या जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये ज्योती वाघमारे आल्यानंतर त्यांचं स्वागत जे आहे ते सगळ्या महिला करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन युगदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर.